नेटफ्लिक्सवर क्राईम ड्रामा या झोनरावर एक नवीन वेब सिरीज जी आहे ती दाखवण्यात येत आहे. त्याचं नाव आहे नेमेसिस. नेमेसिसची सहनिर्माती जी आहे ती कोर्टनी कॅम्प आणि जी पॉवर फेम आहे आणि तानी मरोला यांनी केलेली आहे. एक लॉस एंजलिस रस्त्यावरील थरारक आणि हायस्टेक्स कॅटमाऊसचा जो खेळ आहे ना, तो खेळ या सिरीजमधून दाखवण्यात आलेला आहे. म्हणजे एक वेडा पोलीस अधिकारी आणि एक हुशार गुन्हेगार ह्या दोघांमधली लढाई एक क्लासिकल कथानक जे आहे ना, ते अतिशय स्टायलाइज पद्धतीने या सिरीजमध्ये मांडण्यात आलेलं आहे, सादर करण्यात आलेलं आहे. जर याचं कथाचं कोर प्रेमायसेस आपण बघितलं ना, तर ही कथा दोन भिन्न विचारसरणीच्या संघर्षावर आधारित आहे. म्हणजे एक जो आहे ना, तो इशाया स्टाईल्स हा एक LAPD मध्ये एक अधिकारी आहे, जो आपल्या ध्येयाच्या मागे वेडा आहे. त्याचं डिपार्टमेंट आहे रॉबरी आणि होमिसाइड. त्याला त्याचं एकच मोटिव्ह आहे, त्याचं एकच लक्ष आहे. कार्लटन नाव आहे त्याचं, कार्लटन समथिंग अशा पद्धतीचं काय नाव आहे त्याचं. त्या कार्लटनच्या मागे तो पूर्णपणे आहे. हा जो गुन्हेगार जो आहे तो वरवरून बिझनेसमॅन जरी दाखवला असला, दिसत असला ओव्हरऑलच्या आउटलुकने सुद्धा, तरी सुद्धा तो आतून पडद्यामागून तो जो आहे ना, एक इलेक्ट अशी चोरीच्या टोळीचा तो मूर्ख आहे. तो एक चोरीची टोळी जो आहे ना, तो चालवतोय. ह्या कथेमध्ये ही कथा जी आहे ना, फक्त चोरीची नाही आहे, फक्त चोरीभोवती फिरत नाही आहे, तर ह्या दोघांचं एकमेकांवरील असलेलं जे वेड आहे ना, त्याच्यामुळे त्यांच्या पर्सनल लाईफची जी आहे ना, जी राखरांगोळी होते. खास करून जो लेफ्टनंट डिटेक्टिव्ह आहे, लेफ्टनंट जो LAPD मध्ये डिटेक्टिव्ह आहे, इशाया स्टाईल्स, त्याचं आणि त्याच्या पत्नीचा कंडोलन ह्यांच्या मॅरेज लाईफमध्ये जे तणावाचे प्रसंग निर्माण होतात ना, ह्याच्यावर सुद्धा या सिरीजमध्ये भाष्य करण्यात आलेलं आहे. काही ठिकाणी ही जी कथा जी आहे ना, ती नेहमीचेच फॉर्म्युले यूज करते. संवाद ही नेहमीच्याच पटडीमधले आहेत. पण काही जे गंभीर आणि इंटेन्स असे प्रसंग आहेत ना, त्याच्यामध्ये जे योग्य प्रमाणात डार्क कॉमेडीचं ज्यांनी यूज केलं आहे ना, त्यामुळे ही कथानक कुठेही रेंगाळत नाही, पकडून ठेवतं आपल्याला. कलाकारांचा अभिनय हा या मालिकेचा मुख्य कणा आहे. मॅथ्यू लॉ याने इशाया स्टाईल याची भूमिका सादर केली आहे. तो एक रागीट पण आतून दबावाखाली तुटणाऱ्या पोलिसाची भूमिका त्यांनी सादर केली आहे. वरून जरी कडकपणा दाखवत असला तरी आतून तो असुरक्षितता तो लपवतोय. ही भूमिका या भूमिकेमधून त्यांनी चांगल्या पद्धतीने व्यक्त केलेलं आहे. एलन नोएल याने वाइल्डर याची भूमिका म्हणजे मेन विलन
याची भूमिकेमध्ये ना एक वेगळीच जादू जी आहे या पडद्यावर आणलेली आहे, कमाल केलेली आहे त्यांनी. म्हणजे तो एक शांत आणि थंड डोक्याचा पण अतिशय आत्मविश्वासू असा विलन त्याने साकारलेला आहे. गॅब्रिएल डॅनिस याने कॅन्डी स्टाईलची भूमिका जी आहे ती सादर केलेली आहे. ओव्हरऑल या संघर्षामध्ये भरडल्या जाणाऱ्या पत्नीची भूमिका तिने सादर केलेली आहे. दुर्लक्षित राहिल्यामुळे की ती तणावाखाली आहे आणि वेगवेगळ्या भावनांना ती कशा पद्धतीने व्यक्त करते, खूप इंटरेस्टिंगली त्यांनी दाखवून दिलेलं आहे. या सिरीजचे डिरेक्टर आहेत, अनुभवी डिरेक्टर आहेत पेबल्स, मोरियो पेबल्स. ह्याने ओव्हरऑल या मालिकेमध्ये ना केवॉस जो आहे तो केवॉस स्टाईल बाहेर आणण्याचा जो आहे, पडद्यावर आणण्याचा खास करून प्राधान्य दिलेलं आहे, प्रयत्न केलेला आहे. जे ॲक्शन सीन्स आहेत आणि खास करून हॅलोविनच्या रात्री घडणारी जी चोरी आहे त्याच्यामुळे जी एक एनर्जी आणि एक थ्रिल निर्माण होतं ना, ते अल्टिमेट आहे. आणि ओव्हरऑल फोटोग्राफीचा जर विचार केला तर ह्याच्यामध्ये लॉस एंजेलिस शहराचे दोन वेगवेगळे चेहरे जे आहेत ते आपल्याला दाखवले गेले आहेत या मालिके थ्रू. एक तर उच्चभ्रू एलिट जो लोकांचं जग आहे, त्याच्यामध्ये कॅन्डीज आणि आपला जो विलन आहे, जो खलनायक आहे तो राहतोय. आणि दुसरं जे आहे, जो आपला हिरो प्रोटोगोनिस्ट म्हणजे इशाया स्टाईल्स, जो LAPD डिटेक्टिव्ह आहे, त्याच्या संघर्ष, त्याच्या अंधाऱ्या ओव्हरऑल जी काय बोलतात त्याला, इमोशनली ड्रॅग होणारी जी वर्ल्ड आहे, त्या वर्ल्डशी आपल्याला त्या वर्ल्डचा सुद्धा चेहरा आपल्याला दाखवला जातो. ह्याच्यामध्ये ॲक्शन सिक्वेन्स आणि व्हिज्युअल इफेक्टचा पण एक चांगल्या योग्य पद्धतीने उपयोग केलेला आहे. या मालिकेच्या प्रोडक्शन कॉस्ट संदर्भात जर आपण विचार केला ना, तर नेटफ्लिक्सने ह्याचं कुठेही एक्सपेन्स या प्रोडक्शन कॉस्ट संदर्भात कुठेही ऑफिशियली असं काही रिलीज केलेलं नाही आहे. पण हॉलिवूडच्या जाणकाराच्या मते ही एक स्पेंडिंग बजेट इक्वेशनमध्ये बसणारी मालिका आहे. याचं एक उत्तम उदाहरण आहे ही मालिका. जी शो रनर आहे कोर्टनी कॅम्प हिने सांगितलं आहे की आजकाल मालिका निर्माण करतानाही तुम्हाला तुमच्या स्केलिंग आणि तुमच्या बजेटवर फार अत्यंत काटेकोर नजर ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण पहिल्यासारखं अमर्यादित खर्च न करता तुम्ही लिमिटेड बजेटमध्येही चांगली प्रोडक्शन व्हॅल्यू आणि स्केलिंग देऊ शकता. जर तुम्ही ॲक्च्युअल लोकेशनचा आणि प्रॉपर VFXचा योग्य उपयोग केला तर तुम्ही एक चांगली प्रोडक्शन निर्मिती करू शकता, एक चांगली मालिका तुम्ही उभारू शकता, हे तिचं म्हणणं आहे. ह्याचा व्ह्यूवर आणि क्रिटिकल्स रिस्पॉन्स बघितला गेला ना, तर टोमॅटो मीटरच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या रेटिंगनुसार 93% मिळालेलं आहे. ह्याला रेटिंग्स मिळालेले, त्या रेटिंगमध्ये पर्सेंटेज मिळालेले आहेत. समीक्षकांच्या मते ही मालिका अत्यंत उत्तम आणि चांगल्या दर्जाची आहे आणि अतिशय नवा एक प्रयोग जो आहे ह्याच्या थ्रू केलेला आहे. तर पॉपकॉर्न मीटरमध्ये ह्याला 53% रेटिंग मिळालेली आहे. प्रेक्षकांच्या भावना संमिश्र आहेत. काहींना ह्याच्यामध्ये आणलेले ट्विस्ट आहेत ना, ते इंटरेस्टिंग वाटतात. तर काहींच्या मते जे आहे ते ही मालिकेचं कथानक जे आहे जुनंच आणि रट्टाळ वाटणारं आहे.
तर असे संमिश्र प्रतिसाद आहेत. जर एक फायनल वर्डिक्ट आपण ह्याच्या फायनल वर्डिक्ट संदर्भात जर आपण ह्याचा विचार केला ना, जर विचारले की फायनल वर्डिक्ट काय असू शकतं, तर जर तुम्हाला वायर आणि पॉवर यासारखी दमदार अभिनय असणारी जर क्राईम ड्रामा जर तुम्हाला आवडत असतील ना, तर नेमेसिस ही तुम्हाला नक्की खिळवून ठेवेल आणि तुम्हाला तो थरारक जे अनुभव तुम्हाला हवे आहेत ना, ते तुम्हाला नक्की देईल. येस. तर हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू. टेक केअर अँड कीप वॉचिंग.